हे मी का कॅरी करते मला नाही माहिती. हे फाउंडेशन आहे जे मी नेहमी माझ्या बॅगेत असतं. मी वीट का कॅरी करत असे ना, युजली वॅक्स. माझ्याकडे वीट आहे. तर आता पालवीला आपण रेडी होताना बघितलं, म्हणजे आपल्या साक्षीला. सो पालवी, मला सांग की सेटवर तू स्वतःचा मेकअप स्वतः करतेस की डिपेंड्स ऑन द मूड? डिपेंड्स ऑन द मूड. कारण युजली मला माझा मेकअप करायला आवडतो, पण जर मला कधी कंटाळा आला असेल आणि मी खूप अशी टायर्ड असेल आणि मला इच्छा नाही आहे, तर मी मेकअप दादांना सांगते. बट आय लाईक टू डू माय ओन मेकअप. येस, बरं. आता मला असं वाटतं की आत्ता आपण त्या स्टेजमध्ये आहोत की लहानपणी आपल्याला खूप मेकअप हवा असायचा, की आई लिपस्टिक लावायची. पण आत्ता आपण असं स्टेजला आहोत की नको यार, जितका मेकअप नसेल तेवढं बेटर आहे. तुझा काय झोन आहे? करेक्ट. हे आत्ता माझं इतकं झालेलं आहे आणि टचवूड माझी स्किन माझ्याबरोबर कोऑर्डिनेट करत असल्यामुळे मला मेकअप अवॉइड करता येतो खूप वेळा. तर मी असं कधी घरी असेन किंवा मला कुठेतरी जवळच जायचं आहे, फ्रेंड्सनाच भेटायचं आहे, तर एकच लिपस्टिक सगळीकडे आणि एक लिप ग्लॉस. त्याच्याशिवाय तर मी नाही राहू शकत. तर ते लिपस्टिकचं तर कॉम्बो असतं, बट दॅट इज द बेअर मिनिमम दॅट आय कॅन डू इन माय मेकअप. भले आपण मेकअप यूज नाही करत, पण आपल्याकडे सगळ्या गोष्टी पाहिजेत. माझ्याकडे 2 मोठे पाऊच आहेत जे मी नेहमी रोज कॅरी करते. त्यातले खूप कमी गोष्टी यूज होतात, जसं सनस्क्रीन, मॉइश्चरायझर आणि प्रायमर हे यूज होतं. बाकी माझ्याकडे खूप असे एक्स्ट्रा गोष्टी आहेत. म्हणजे ना, मला रिग्रेट करायला नाही आवडत की ओ शिट, माझ्याकडे हे का नाही आहे, ते का नाही आहे. सो ऑलवेज फॉर सेफ साईड आय कॅरी अ लॉट ऑफ थिंग्स. आणि मग त्या खूप गोष्टी होतात, पण त्या यूज नाही होत. बट ठीक आहे, माझ्याकडे असतं ते. कधी कोणाला दुसऱ्याला लागलं तरी मी एखादं फेस रेझर माझ्याकडे फ्रेश असतं, कधी पटकन फेस शेव करायचा आहे, आयब्रोज करायचे आहेत, किंवा मग छोटासा परफ्यूम माझ्याकडे माझावाला हरवला आहे किंवा काही झालं आहे. आणि खूप असं नॉनसेन्स गोष्टी आहेत माझ्या. पिंपल पॅच, असं सगळं आहे जे डेली रेग्युलरली यूज नाही होत, बट ते कॅरी करते मी सेफ साईड. मला दाखवास तुझ्या मेकअप पाऊचमध्ये काय काय आहे. बघायचं म्हणजे आमच्या पाऊचमध्ये नसेल तर थोडं अपडेट करायला. हे एवढं जड आहे ना. माझी आई नेहमी मला म्हणते, तू का एवढा लांब हे सगळं घेऊन जाते. कारण मी लांबून ट्रॅव्हल करते, तर ती मला नेहमी ओरडत राहते. पण मी काहीच कमी करायला नाही मागत त्यातनं. एक तर हे मॉइश्चरायझर आहे, सनस्क्रीन आहे, मॅस्करा मी माझा लावते, आणि हे कर्लर, ह्याचं नाव नाही मला नेहमी आठवत. हे माझं छोटं पॅलेट आहे ब्राऊन आयब्रो फिलरचं, इन केस मेकअप दादांकडे नसेल कधी तर. हे मी का कॅरी करते मला नाही माहिती. हे फाउंडेशन आहे जे मी नेहमी माझ्या बॅगेत असतं, बट इन केस मला इथून कुठे जायचं असेल तर. असं इन केसवाली सिच्युएशन तर कधी होत नाही, कारण नेहमीच पॅकअप लेट होतं. पण जस्ट इन केस. आहे ना, मेमरी आहे. कॉलेजमध्ये अफोर्डेबल आपल्या ट्रू. आणि हे लिटरली इतकं फिजिबल आहे. हे मी फाउंडेशन आणि कन्सिलर दोन्ही म्हणून वापरते, आणि मला दुसरं काही वापरताच येत नाही. सो इट्स जस्ट द क्रीम दॅट आय पुट ऑन माय फेस. फेस वॉश तर लागतं. अरे हा पण नॉस्टॅल्जिया आहे. हे तर केवढं, एक तर हे इतकं छोटं आहे आणि इतकं कॅरी करायला फिजिबल आहे, किती कन्व्हिनियंट आहे हे. हे तर स्पंज, टिकली. इन केस मेकअप दादा कधी विसरले तर मी स्वतःचं टिकलीचं पाऊच ठेवते, पिंपल पॅच, जे मला माहीत नाही मला का लागतं. हा एवढा छोटा मिरर, ह्याचं काहीच काम नाही आहे माझ्या, पण हा खूप सुंदर मिरर आहे. ॲक्च्युली त्याच्यावर असं हे होतं, पण ते तुटलं माझ्याकडून. एनिवेज, आणि माझ्याकडे मी वीट का कॅरी करत असे ना, युजली वॅक्स. माझ्याकडे वीट आहे. दिस इज माय ट्रॅव्हल पाऊच. कैलास जीवन, एनी टाईम. मी कुठेही राहायला गेले, काही झालं तर माझं नाईट स्किन केअर रुटीन आहे. एक्स्ट्रा लिपस्टिक, एक्स्ट्रा लिप ग्लॉस, जे मी लावत पण नाही, पण ठीक आहे. फेस रेझर, आणि खूप कचरा पण आहे खाली, तुम्ही नाही दाखवू शकत तुम्हाला. टूथपेस्ट. राहावं लागलं, पाऊस
कारण तेच होतं, कधी मी कोणाकडे स्टेला गेले, अचानक भयानक प्लॅन झालं, कुठे जायचं आहे किंवा कुठे स्टे इमर्जन्सी आहे आणि नाही जाता येत आहे, नेक्स्ट डे लवकर शूट आहे, तर मी कुठेतरी स्टे करते, कुठेतरी म्हणजे चिन्मईकडे किंवा माझ्या काकीकडे वगैरे. सो मला असं हवं असतं की माझ्याकडे माझं माझं असावं. सो माझ्या बॅगेत नेहमी माझं ब्रश, टूथपेस्ट आणि एक्स्ट्रा क्लोथ्स, नॅपकिन हे नेहमी असतं. सो हे दिस इज जस्ट अ ट्रॅव्हल गर्ल थिंगी. आणि 2-3 वेगवेगळ्या टाईपचे हे आहेत माझ्याकडे आणि कचरा पण आहे, सॉरी. हे 2-3 टाईपचे फेस रेझर्स काय आहेत माझ्याकडे नाही माहिती मला. आई बघितलं ना, आईने एवढं मारेल मला ती. ही खूप चांगली गोष्ट आहे की आपण ओपनली सेल्फ हायजीन किंवा सेल्फ मेंटेनन्सबद्दल बोलतोय, जे आधी नाही बोललं जायचं. ॲक्च्युली मला असं वाटतं की इन दिस इंडस्ट्री इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण आपली हायजीन मेंटेन करावी, कारण आपण सतत लोकांच्या संपर्कात असतो. सो माझ्याकडे माझं लिस्ट्रीन, माझं ब्रश हे नेहमी असतं, इन केस आपण खूप दिवस असं होतं ना की आपण खूप टाईम सेटवरती राहिलो, बोलत राहिलो, तर आपल्याला माउथ हायजीन ठेवायला लागतं. कधी परफ्यूम्स वेगवेगळ्या टाईपचे कॅरी करायला लागतात. अंडरआर्म रोलॉन्स आहे व्हेरी इम्पॉर्टंट की आपण कपडे आपले तेच असतात रोजचे, सो ते कधी धुतले नसतील काय असेल, तर आपलं स्वतःचं हायजीन मेंटेन करणं किती महत्त्वाचं आहे. आय डोंट थिंक पीपल यूज टू टॉक अबाउट इट ओपनली. आत्ता आणि आत्ता खरंच ओपनली लोक डिस्कस करतात की हायजीन कशी मेंटेन करायची, फेसचं म्हणा, माउथ म्हणा, क्लोथ्स म्हणा, ओव्हरऑल हायजीन हे सगळं डिस्कस करतात. आय थिंक इट्स व्हेरी नाईस. खूप चांगली गोष्ट आहे. आधी अशा 2 गोष्टी मला सांग की सेल्फ हायजीनसाठी तू हे नेग्लेक्ट करूच नाही शकत. ह्या 2 गोष्टी मस्ट आहेत कोणत्याही ह्युमन बिईंग किंवा मोस्टली विमेनसाठी, आणि जे तू सुद्धा फॉलो. एक तर सॅनिटायझर आणि कारण मला तर खूप लागतं. असं एक तर मी नाही, 2-3 तर नाही सांगू शकत. वॉटर स्प्रे मला लागतो हातात, बिकॉज मला स्वेटी हँड्सचा प्रॉब्लेम आहे. तो आय कीप पुटिंग वॉटर आणि मग मी क्लीन करून नॅपकिनने पुसते. पी सेफचं सॅनिटायझर आणि पॅड्स. यू नेवर नो वेन लाईफ सरप्राइजेस यू. आणि आपलं नॅपकिन, आय थिंक आपलं नॅपकिन शुड बी आवर ओन हायजीन, जे आपण दुसऱ्यांचा यूज करणं अवॉइड केलं पाहिजे. आणि आपली फणी. तुला अशी एक सिच्युएशन दिली की तुझ्या पूर्ण बॅगमध्ये फक्त तू 3 गोष्टी कॅरी करू शकतेस, नेसेसरी 3 गोष्टी तुला लागणार आहेत, त्या कोणत्या? जर सेटवर यायचं असेल तर मेकअप पाऊच, ज्याच्यामध्ये माझं स्किन केअर असेल. 3 गोष्टी ना, स्किन केअर पाऊच एकच आहे. हां. आणि पाण्याची बॉटल खूप महत्त्वाची आहे. आणि लास्ट काय असू शकतं, लिपस्टिक, लिप बाम किंवा काही समथिंग फॉर द लिप्स. ह्या 3 गोष्टी. त्या पाऊचमध्ये काय आता तो एक राहिला, हा कुठे छुपा नाही आहे ना पाऊच? नाही, हे 2च पाऊच आहेत. हा स्मॉल पाऊच आहे, हा मी सेटवर म्हणजे हे एवढं मोठं नाही कॅरी करायला लागणार म्हणून. हे 2 स्पंजेस, लिप लायनर तर नाही लागणार आहे. लिपस्टिक्स माझे, मी सांगते ना, आय एम व्हेरी ऑब्सेस्ड विथ लिपस्टिक्स. आय हॅव 3-4 लिपस्टिक्स इन माय बॅग राईट नाव, वेगवेगळ्या टाईपचे. आय एम प्रिटी शुअर ते सगळ्या न्यूड असतील. सगळ्या न्यूड तर आहेत. आणि लिप बाम्स खूप आहेत माझ्याकडे. मला वेगवेगळ्या टाईपचे लिप बाम्स आवडतात. हे माझ्या फ्रेंडने मला एक जेली लिप बाम काहीतरी दिलं आहे, तर ते मी वापरते. इट्स लाईक अ प्लम्पर. आणि हे दिस इज लाईक अ लिप अँड चीक टेंट. हे सगळं लिपस्टिकचंच आहे. इट्स ऑल अबाउट द लिपस्टिक. अँड देअर्स अ स्मॉल नेल पेंट. व्हेरी नॉनसेन्स. मी नेल्स पण केलेत. आय डोंट इवन नीड अ नेल पेंट, बट कोणाला लागली गरज तर. हो, खरंच. आणि कधी कधी असं होतं मुलींचं, मला माहिती आहे की मुली इतक्या मस्त असतात ना की कधी कधी पिरियड्स येऊन गेलेले असतात, बट स्टील दे हॅव अ सॅनिटरी पॅड इन द्या बॅग किंवा एक्स्ट्रा काहीतरी असतं त्यांच्या बॅगेत की नाही, आपल्याला नाही लागलं तर दुसऱ्या मुलीला लागलं तर. आणि असं मी सुद्धा खूपदा करायचे आणि कॉलेजमध्ये पण बघायचे की मुली, नाही मला नाही लागणार, तुला ठेव. दॅट्स सो गिविंग. आणि मला हे मुलींचं गर्ल कोड खूप आवडतं, ब्रो कोड. गर्लहुड. ते हेअर बँड्स, आपले हेअर टाईज असतात ना, ती महत्वाचं आहे. हो, माझ्या पण पाऊचमध्ये सगळीकडे तुम्हाला हेअर टाईज, हे बघा 2 पडले पण आहे तिथे. सो हेअर टाईज तर लागतात. आणि आपल्या
आपल्याकडे नसेल तर आपल्याला असं वाटतं ना कुणाला लागला तर मग आपण पटकन काढून दिलं की हां तू यूज कर. दॅट्स अ गर्लहुड. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट अँड द क्यूटेस्ट थिंग मला वाटतं. पण आता एक गर्ल टू गर्ल ज्याही म्हणजे आपल्या मोस्टली महिला प्रेक्षक हा व्हिडिओ बघणार आहेत, मला सांग की स्किन केअर टिप्स खूप बेसिक आहेत, जास्त काही खर्चही नाही होत त्याला. बेसिक ज्या तू फॉलो करतेस आणि त्या युजफुल होत आहेत त्या तू कोणत्या शेअर कर? आता कितीतरी वर्षात तरी आय हॅव बीन स्टिकिंग टू माय ओनली स्किन केअर रुटीन जे मी कॉलेजपासून करायचे ते. पण त्याच्या व्यतिरिक्त खूप महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपण काय खातो आहे. हे इतकं महत्त्वाचं आपल्या स्किन आणि हेअरसाठी, जे मी ऑलमोस्ट सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये सांगते की इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की तुम्ही काय खाताय आणि ते सगळं रिफ्लेक्ट होतं आपल्या मूडपासनं आपल्या हेअर नेल्स सगळ्या बॉडी पर्सनॅलिटीवरती. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. ते एक खूप महत्त्वाची गोष्ट आहे. स्त्रियांना आफ्टर मेनोपॉज काही गोष्टी खाण्याच्या गरजेच्या असतात. जसं मी माझ्या आईच्या मागे लागते सारखे की ड्रायफ्रूट्स खा. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट. कॅल्शियमच्या गोळ्या कधी नॉनव्हेज नाही खात. आता श्रावण सुरू आहे तर कॅल्शियमच्या गोळ्या किंवा बी कॉम्प्लेक्स ह्या बेसिक गोष्टी आहेत ज्या बायकांना असं वाटतं की त्या मेडिकल हेल्थ इश्यूज रिलेटेड आहेत, बट दॅट इज नॉट दॅट. मला असं वाटतं ते खूप महत्त्वाचं आहे आणि ते स्किन हेअर ग्रोथसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. सो ते फॉलो केलं ना की आपली स्किन हेल्थ आणि ओव्हरऑल बॉडी हेल्थ खूप चांगली मेंटेन होऊ शकते. थँक्यू सो मच पालवी. आणि मी जेव्हापासून स्क्रीनवर बघते तू आहे तशीच मला दिसतेस. ओव्हरऑल आत्ता खूप जास्त स्वतःला तू मेंटेन केलं आहेस आय गेस, आहे ना? राईट. आय एम सो ग्लॅड. मला हे लोक नोटीस करतात आणि बोलतात, त्याला खूप मस्त वाटतं. कारण मी थोडी हेल्दी झालेले मध्ये आणि मलाच असं लथार्जिक फील व्हायचं. सो आय मूव्ड ऑन टू वर्किंग आउट. सो थँक्यू सो मच पालवी, इतक्या छान टिप्स तू शेअर केल्यास. आय एम शुअर की सगळ्यांना हेल्पफुल होतील आणि अशी सुंदर दिसत राहा. साक्षी आम्हाला सगळ्यांना खूप आवडते. थँक्यू सो मच राजश्री मराठे. थँक्यू.